कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी शांती ठेवा. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या पवित्र दिनानिमित्त थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करतो आपण. सर्वात पहिल्यांदा आरती होईल, त्यानंतर स्पीचेस आणि शिवगर्जना संभाजी महाराजांच्या घोषणा दिल्या जातील असा आपला आजचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण आरतीचा कार्यक्रम सुरू करूया. आपले सिनियर्स पुढाकार घेतील. ठीक आहे. महापराक्रमी, महातेजस्वी, बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, शास्त्रवीर, मुघल शौर्यक, रणमर्द विद्वान, शिवपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिकेत झाली औरंगशाही पाहून शंभूचा शंश, तख्त सुटले औरंग्याचे जाहेल हे बेहोश. औरंग्याचा माज उतरला ऐकून शंभूची वाणी, म्हणे धर्मासाठी प्राण देण्यास कसे हे उतावणे सेनानी. जीभ चाटली, डोळे फोडले, केले अनंत अत्याचार. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दक्कनचा हा तख्त पुन्हा सजणार, औरंगजेबाच्या मस्तकावर पाय देऊन हिंदवी स्वराज्याचा छावा पुन्हा छत्रपती होणार. नेतेसाठी अढळ निष्ठा ठेवली, त्यांचे जीवन आपल्याला धैर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा मार्ग दाखवते. आजच्या या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाराजांच्या विचारावर चालण्याचा संकल्प करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज. धन्यवाद. खरं महाराजांचं स्वर्ग म्हणजे स्वराज्य होतं. त्यातून आपल्याला आतापर्यंत एवढंच शिकायला भेटलं. मी मागच्या वेळी सुद्धा भाषण दिलं होतं, खूप साऱ्या जणांनी ऐकलं असेल. आठवते का? काय आठवते? कशावर दिलं होतं की बाबा आपण आपला मराठी अस्मितेचा जो स्वाभिमान आहे तो इकडे येऊन सुद्धा आपण तो बाळगला पाहिजे. अतिशय उत्तम पद्धतीने पृथ्वीने गर्जना दिली, साहिल्याने, तनिषने खूप भन्नाट बोललेला आहे. आता 2 शब्द मी बोलतो शेवटला, कार्यक्रम समाप्त व्हायच्या आधी. आज आपण इथं जमलेलो आहोत ते म्हणजे 345वी राज्याभिषेकाचं वर्ष सुरू आहे. आणि एक अशी व्यक्ती ज्याला लोकांनी छावा म्हणून उपमा दिली म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या व्यक्तीची कीर्ती किती महान असेल. आणि का नसणार, तर तो छावा होता त्या सिंहाचा. क्षत्रिय कुलावतंस श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर त्या शिवाजी महाराजांचा आपले वडील साध्य करतात. साहजिकची गोष्ट, अनुभवातून खूप गोष्टी साध्य करतात. आपल्याला त्यांच्याकडून वारसा मिळतो, तो जपणं, वाढवणं हे आजच्या काळात लोकांना जमत नाही. पण 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांनी ते करून दाखवलं. आपण भारतात असतो, आपल्या घरी असतो, तर साहजिकची गोष्ट आहे मित्रमंडळी सोबत गडावरती ज्योत वगैरे घेऊन उत्तमच झालं असतं ते. पण त्यापेक्षा उत्तम ही गोष्ट अशी की घरापासून 3-4 हजार किलोमीटर लांब आज आपल्याला आपला इतिहास पोहोचवायची संधी मिळते. सर्वच पोरांनी खूप मेहनत केली आहे. डेकोरेशन म्हणा, प्रसाद वगैरे बनवणं, डिपार्टमेंट मध्ये खूप रिक्वेस्ट केली का चांगला मोठा सोबर हॉल मिळावा, कार्यक्रम मोठ्या पद्धतीने पार पाडता यावा. पण ठीक आहे, ते शक्य नाही, हॉल नाही तर हॉल बी ठीक आहे, पण कार्यक्रम साजरा झालाच पाहिजे. तेवढं प्रेमच आहे सर्व मावळ्यांचं महाराजांवरती. महाराज हे शौर्य आणि बुद्धिमत्तेचं जिवंत प्रतीक होते. सर्व भाषा यायच्या त्यांना, पण कधी जातीभेद केला नाही. खूप प्रेमळ स्वभावाचे होते. मात्र रणभूमीमध्ये, युद्धभूमीमध्ये त्यांचं जे रौद्र रूप बघायला मिळायचं. शत्रू पहिल्या वाराच्या आधीच थरथरायचा. धर्म, स्वराज्य आणि आजच्या काळात बघायला मिळणारी गोष्ट म्हणजे स्वाभिमान. त्यासाठी त्यांनी मरण स्वीकारलं, पण शरण गेले नाहीत. त्यांच्याकडून आपण दैनंदिन अभ्यासाची कला शिकली पाहिजे. कोणतेही कार्य करताना डिसिप्लिन कसा असावा हे शिकलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली आपण चांगले मावळे बनवूनच देऊ शकतो. आता आपण जोरात गर्जना देऊया.
छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या आठवणीत गर्जना देऊया आणि त्यानंतर आपण कार्यक्रम समाप्त करून द्या. सो जोरात आवाज होऊन जाऊन द्या. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, श्री छत्रपती संभाजी महाराज की प्रसादाची सोय केलेली आहे. सर्वांनी प्रसाद घेऊनच जावं. धन्यवाद.